आज किचन मध्ये फराळाचं स्पेशल जेवण बनतंय. आई एक्सप्लेन करेल काय काय बनवते. आई मम्मी हा काय काय बनवते तू आज? आई सकाळी उठून मंदिरात जाऊन आली, म्हणजे आम्ही सगळे फ्रेश झालोत, पण आई मंदिरात जाऊन आली. हा तू शुभेच्छा देऊन दे. आज काय त्याचं शुभेच्छा देऊन दे. तुम्हाला सगळ्यांना एकादशीची हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ही माझी माऊली आता बटाट्याचे हे करते, शेंगदाण्याचे भरती करते, परत ते साबुदाणे होते जेव्हा जेवायला बसले बरोबर. आणि आपला सगळ्यात फेवरेट चहा, म्हणजे सगळा आज उपवासाचं जेवण आहे घरात. तर सगळ्यांना परत आषाढी एकादशीचा खूप खूप शुभेच्छा. मी गावाला चालली तर रडतो इथं बाहेर दाखवता मी बा कसा रडतोय बा. येते मी पुढच्या महिन्याला घे. अरे ही आई गावाला चालली आज रात्रीला, सांगतो नको जाऊ तर ऐकत नाही. 10-15 दिवस महिना जो काय असेल तो इतका पटापट जातो, आणि आज आईचा दिवस इतका लवकर काय म्हणतो तुम्हाला समजत नाही. माझ्यावर हे लोक इतक्या मोठमोठ्या रिस्पॉन्सिबिलिटीज टाकतात ना, मला आता स्वतःवर राग येतो की का मोठा झालो मी आणि मी का मोठा होतोय. मला परत लहान व्हायचंय, मला मोठं नाही व्हायचं. लहान व्हायचंय. आई पर शांति तेरे से 10-12 साल तक छोटा था, 5 साल तक पोटी नहीं होती थी, वही कुछ भी वही लाइफ नहीं होना चाहिए. वही लाइफ के बहुत अच्छे दिन थे, पता है. अब आई मेरी काळजी लेती थी पूरा एकदम. ऑलराईट, तुम्ही बघत असाल मागच्या काही दिवसांपासून आपली ट्रॅव्हलिंग खूप जास्त चालू आहे. माझं ऑफिस चालू होऊन गेलं. माझं ऑफिस पण खूप जास्त लांब आहे, त्याच्यामुळे खूप जास्त ट्रॅव्हलिंग होते. आणि मला माहिती नाही एवढं ट्रॅव्हलिंग केल्यामुळे पण माझं स्किन तुम्ही इथं बघा, इथं तर अजून चांगली दिसते, एकदम ग्लास स्किन दिसते. इथं जरी केलं कम लाईटमध्ये तरी आपली स्किन अशी एक नंबर आहे, बिकॉज आपण त्याची काळजी घेतो. आणि मी तुम्हाला लोकांना पण सांगेल की तुम्ही पण तुमच्या चेहऱ्याची आतून आणि बाहेरून दोघांकडनं काळजी घ्यायला पाहिजे. आतून म्हणजे की तुम्ही चांगला डाएट घ्यायला पाहिजे, चांगला वर्कआउट केला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे. ते आतून तुमची स्किन आहे, हेल्थ चांगली असेल. आणि बाहेरून काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं मी ममाअर्थचा जो राईस फेस वॉश तो यूज करतो माझी स्किन मेंटेन ठेवण्यासाठी, माझी ग्लास स्किन मेंटेन ठेवण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल आपण घरात तांदूळाचं जे पाणी आहे ते काढल्यानंतर आपण त्याला चेहऱ्याला लावतो फॉर हेल्दियर स्किन, फॉर लाईटर स्किन, ब्राईट स्किन. पण आपल्याला ते पॉसिबल नाही त्याचं पाणी प्रत्येक वेळेस काढा आणि ते अप्लाय करा. पण ममाअर्थचं एकदम इझी आणि बेस्ट सोल्युशन दिलं आहे आपल्याला राईस फेस वॉश देऊन. इंग्रेडियंट्स बद्दल बोलायचं असेल तर याच्यात आहे राईस वॉटर आणि दुसरा आहे नायसिनामाइड. राईस वॉटर काय करतं, आपल्या चेहऱ्याचा ग्लो आहे तो मेंटेन ठेवायचं काम करतं, आपल्याला ग्लास स्किन देण्याचं काम करतं. आणि नायसिनामाइड काय करतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे ॲक्ने असू द्या, पोर्स असू द्या, ते रिकवर करण्याचं काम करतं. आणि आपली जी स्किन आहे त्याला हेल्दी ठेवायचं काम करतं. मी याला यूज करून दाखवतो आणि याचे रिझल्ट पण दाखवतो बिफोर आणि आफ्टर. असं बघायला गेलं तर आपला चेहरा एकदम क्लिअर आहे, बट तरी यूज केल्यानंतर तुम्हाला दाखवतो याचे रिझल्ट. याचं फ्रेग्रन्स पण एवढं भारी ना, असं मजा येऊन जाईल तुम्हाला यूज करून. 20 ते 30 सेकंड त्याच्याशी मसाज करा आणि त्याला नॉर्मली थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या तुमचा. मागचा व्हिडिओ पण मी सेम इथंच उभं राहून व्हिडिओ शूट केलेला, तेव्हा मी माझा चेहरा धुतलेला नव्हता, थोडासा डल वाटत होता, पण आता माझा चेहरा मी धुतलेला आहे, बघून घ्या. सो यस, तुम्हाला रिझल्ट तर दिसतोय. मला दिवसात 2दा जरी यूज केलं तर याचे बेस्ट रिझल्ट आहेत. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या लिंक दिल्या आहेत, डू चेकआउट देम. मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे केमिकल फ्री आहेत, ऑल नॅचरल आहेत. सो टेन्शन घ्यायचं काम नाही, बिंदास पण यूज करू शकतात. राईस फेस वॉश हे मेड सेफ सर्टिफाईड आहे, सो ते पण टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. जेव्हा तुम्ही त्यांचं प्रोडक्ट परचेस करतात त्यांच्या वेबसाईटवर आणि ॲपवर, तेव्हा तुमच्या नावाने एक ट्री प्लॅन करतील. त्या ट्रीचे सगळे डिटेल्स, तुमचा ऑर्डरची लिंक असेल, तुम्ही कधी चेक करू शकतात. आणि आपला कोड यूज करायला विसरू का, डोके आहे दीपक 2024 टू गेट 20% ऑफ त्यांचा ॲपवर आणि त्यांचा वेबसाईटवर म्हणजे mama.in वर, ते तुम्ही करू शकतात. आणि मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे Amazon, फ्लिपकार्ट, पर्पल, ऑनलाईन जेवढे पण पोर्टल आहे सगळ्या ठिकाणी अवेलेबल. त्याचं लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन भेटून जातील. आणि मामाअर्थचे सगळे प्रोडक्ट हे ऑफलाईन स्टोअर म्हणजे मेडिकल स्टोअर झालं, किराणा स्टोअर झालं, जेवढे पण आजूबाजूला आपले शॉप आहेत तिथं सगळ्या ठिकाणी मामाअर्थचे प्रोडक्ट अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही चेक करू शकतात. आणि यस, आपला कोड यूज करायला विसरू नका, दीपक 2024 टू गेट 20% ऑफ. ऑलराईट, जरा आम्ही चाललो बाहेर म्हणजे की आईची काम आहेत. कुठे चाललो आपण? गडी घेतली दिल्ली होते, मला ते फिट करायची. बेल्ट मोठा आहे, त्याचे 1-2 पॉईंट कमी करायचे आहेत, ते करायला चाललोय. आईचा फोन आहे, त्याचा कवर आहे, ते चेंज करायला चाललोय. अजून काय होतं तुझं? स्प्रे. चलो 2-3 गोष्टी आहेत त्या आपण घेऊन येऊ. आणि आजच आई जाणार आहे, सो त्याचं एक वेगळं दुःख आहे. हे दुःख काय खतम नाही होतं, अशी परिस्थिती झाली सध्या. आई येते आणि परत चालली जाते, आई येते परत चालली जाते. आणि जेव्हा आपण मस्त रुटीनमध्ये येतो तेव्हा आई चालली जाते. बट ठीक आहे, चलो. हे झालं आपलं काम. आईचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम राहिलं होतं 2 दिवसापासून. आई म्हणली चल टाइम नाही आहे तुम्हाला कोणाला माझ्यासाठी, पण आज झालं. मोबाईलचं काम झालं. आईला एक आईचा फेवरेट तो कुठला परफ्यूम, फॉग.
फॉग घ्यायचं ते झालं आणि घड्याळाचं सगळ्यात मेन काम होतं ते पण झालं. आता मस्त काय करायचं तुला? आता काय करायचं? चहा ठेवायचा. अच्छा. पावसाचं पण म्हणणं आहे की तू जायला नाही पाहिजे आज. हा हो ना. आई एकदम खुश आहे सुरतला जाण्यासाठी, एकदम एक्साइटेड आहे. बाप रे बापा. आई म्हणते मला गोलूची परीची या सगळ्यांची आठवण येते, घरी कामं पण आहेत, जावं लागणार आहे. आणि पाऊस बघा, पाऊस पण म्हणतो आईला की जाऊ नको बाबा, आई इथंच राहते. बघा इथं भारी दिसतो पाऊस. ह्या आजीला देऊन द्या. हे घे 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 बघ, हे राहून गेलं ना, राहून गेलं ना. आजीला देऊन दे. शनी बाय बाय बाय, आय लव्ह यू. म्हणून उपवासाच्या दिवशी मजा असते एक नंबर खायला. आज मी जिमला नाही गेलो होतो, 8:30 वाजता जेवण करतो. चला डान्स, सगळ्यांनी डान्स करा, स्नोई सोबत डान्स करा. हे ढंगडंग टकडंग 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 गंग ढंगडंग टकडंग 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 टकक गंग डंग डग डंग डंग डग टकडक डग डंग डंग डग टकडक डग डंग डंग. शनी बाय करून द्या आजीला. बाय बाय बेटा. ऑलराईट, टाइम झालाय. मी चाललो आईला सोडायला, जिथं आमची बस येते नेहमी तिथं. आज मला एक गोष्टीचा म्हणजे आनंद यासाठी वाटतोय, बिकॉज जेव्हा मागच्या वेळेस आई गेलेली तेव्हा मला तो नवीन जॉब भेटलेला नव्हता, टाइम होता. आणि आता आई चालली तर ती नवीन जॉबची आपण गुड न्यूज ऑलरेडी आईला देऊन दिली. सो तो एक चांगला पार्ट आहे या वेळेस जाताना. सो मला असं भारी वाटतंय. ऑलराईट, येऊन गेलो आपण बस स्टॉप जवळ आणि आपण आईला ती गोष्ट विचारू, आईला कसं वाटतंय आता चालली तर. आईचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स पण आणि मागच्या वेळेस आणि या वेळेस थोडंसं आईला विचारू. मम्मी कसं वाटतंय तुला? मागच्या वेळेस जेव्हा गेली होती तेव्हा जॉब नव्हता. मागच्या वेळेस गेली होती तेव्हा जॉब नव्हता, तर खूप दुःख होतं मला. ती क्लिप पण आहे माझ्याकडे, असं मी रडत होतो एकदम असं कोपऱ्यात एक ना. आणि आता जाते तर आता तुला जॉब लागून गेलाय त्याच्यामुळे खूप खुशी मला. आणि नाही म्हणजे जॉब, नवीन जॉब बद्दल बोलतोय आपण, नाही तर असं ते मिसअंडरस्टँड नको व्हायला. नवीन जॉब शोधत होतो, ते काम होत नव्हतं, असं परफेक्ट बसत नव्हतं, पण आता फायनली झालंय सगळं, ऑल सॉर्टेड. आता खूप खुशी आहे मी. आणि कसा गेला एवढा टाइम? 1 महिना झाला असेल का? नाही, 20 दिवस. 20 दिवस. आई किती राहिली तरी कमीच पडतं आम्हाला. म्हणजे असं वाटतं की आई इथंच राहतो, पण तिथं पण जावं लागतं. बट ऑब्व्हियसली तिथं पण जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप सारी कामं असतात, किंवा गोलू परी अर्धी फॅमिली तिथं आहे. सो आईचं इकडे तिकडे जाणं चालू असेल. सो आता कधी येशील परत? दिपाडीला. बरं, ते सांगून जा. डू सबस्क्राईब, सरप्राईज करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे? ते 100K काय म्हणतात ते लवकर करा. 100K लवकर करा. ठीक आहे, भेटूयात आपण आता. आई जेव्हा जाईल आपण घरी जाऊ निवांत, आणि त्याच्यानंतर आपण निवांत भेटू. ठीक आहे? बस आली रे, बस आली, बस आली. सुरत सुरत सुरत, चला सुरत वाले ताई, चला चला चला. आम्ही गप्पांमध्येच रंगवतो. असं बाजूने अशी बस गेली आमची. आई फाय पोचल्यावर कॉल कर. ठीक आहे? नाही, पडदा लावून. हा कधी मध्ये करत जा म्हणे. कॉल करतो तुम्हाला. चल मम्मी. हा हेलो हेलो ताई, हेलो. क्या समस्या है आपको बताइए. मैडम हमारा बैलेंस हो गया, रिचार्ज हो गया. अरे ऐसे क्यों कर रहे हो? जॉब से निकाल देंगे. रिचार्ज कर दिया फिर भी कॉल नहीं लग रहा है, इंटरनेट नहीं चल रहा है. आई डोंट गिव अ डैम. थ्रो करून टाक.